नमस्कार, मी पूजा चित्ते. वसंत ऋतू न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर हा जयघोष संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला ऐकायला मिळतोय. गेल्या 10-11 दिवसांपासून आपण ज्या गणपती बाप्पांचं गोड कौतुक करत होतो, आज त्या गणपती बाप्पांचा निरोप समारंभ पार पडणार आहे. मी आता आहे वेल्हाणे या गावाच्या भूमीमध्ये. आपण माझ्या मागे पाहू शकतात गणपती बाप्पांचं आता थोड्याच वेळात विसर्जनाला मार्गस्थ होणार आहे. जनता राजा मित्रमंडळ यांच्या वतीनं लवकरच वेल्हाणे गावाचा राजा यांचं विसर्जन पार पडणार आहे. मंडळीचे काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी खास संवाद साधूया. या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी आपली काय संकल्पना होती, मग यामध्ये 10 दिवसांचं कसं नियोजन होतं, मग नागरिकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळाला? 10 दिवसापासून आजचा आपला गणपती विसर्जनाचा 11वा दिवस आहे. आपला गणपती बसला 28 तारखेला गणपती बसवला. त्यावेळेस बी असं आपल्या गल्लीतलं वातावरण चांगल्यापैकी होतं आणि सरळ दरवर्षाप्रमाणे गेल्या 20 वर्षापासून हा गणपती या जागेवर बसत आहे. तरी या गल्लीमधल्या सगळ्या नागरिकांचा असा पण भरभरून आम्हाला सपोर्ट राहतो. यावेळेस असं बघितलं की आपल्याला वेगळ्या पद्धतीत गणपती उठवायचा बुवा. ढोलताशे DJ या पारंपरिक गोष्टी सोडून आपण हरिनाम या गोष्टीमध्ये जायचं बुवा. आपल्या गावाच्या विठ्ठल मंदिराचा जो सप्ताह उठतो त्या पद्धतीत आपण पालखी मिरवणूक करायची. या पद्धतीमध्ये आपला गणपती उठवतो आहे. लहान मुलांचा एक ग्रुप दिला होता. त्यांना आता गेले या गल्लीमधले जेवढेही मुलं असतील बाहेर गेले. आपल्या सगळ्यात पहिले आपल्या गावाचे मराठे सर या गणपतीचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर इकडे ईश्वर कौतिक मराठे म्हणून हे पण अध्यक्ष होते. भरपूर असे या गणपतीचे अध्यक्ष होऊन गेले, पण ते सगळं नोकरी स्टॉपला आहे. इथून पुढं ज्यांनी तशी भूमिका ठेवली त्या पद्धतीने आपण या गोष्टीची भूमिका ठेवतो. तसंच आमच्या गावाचे लहान मुलांना गल्लीमधल्या मुलांना सांगितलं की आता आम्ही ह्या गणपतीला तुम्हाला देतो संधी. त्या मुलांनी आपलं हे आत्तापर्यंत घडवून आणलं आहे. मंडळमधून केलं म्हणजे आपण एक भजनी मंडळाची गाडी बोलवली आणि आपल्या गावाचे जे वारकरी संप्रदायाचे जे भजनी मंडळ आहे त्यांना बोलवून आपला गणपती विसर्जन करणार आहोत. पण गणपती बाप्पांकडे काय सांगणं घातलं यावर? गणपती बाप्पाकडे की आम्ही गेल्या वर्षापासून मागच्याही वर्षी पाऊस चांगला झाला, याही वर्षी पाऊस चांगला आहे. पण येणाऱ्या काळामध्ये ज्या काही ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे त्या ठिकाणीसुद्धा गणपती बाप्पांनी त्या ठिकाणी लक्ष द्यावं आणि त्या लोकांनासुद्धा आनंदमय करावं असे आमची गणपती बाप्पांना विनंती आहे. तर राज्यभरासह वेल्हाणे गावामध्ये देखील गणेशोत्सवाचं आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे. कॅमेरामॅन स्नेहासह पूजा वसंत चित्ते, धुळे. आपल्यासोबत काही महिला भगिनी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन, त्यांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहे. गणपती बाप्पांच्या आईचं नाव काय होतं, कोण सांगणार? पार्वतीबाई. ते बाप्पांच्या वडिलांचं नाव काय होतं, कोण सांगणार? शिवशंकर. बरोबर. त्यांच्या भावांचं नाव? कार्तिक होतं त्यांच्या. मोदक आवडतात. तरुण मंडळीशी आपण संवाद साधूया. गणपती बाप्पांनी कोणाचा गर्व हरिष्ट केला होता? कुबेर. तर गणपती बाप्पांना कोणकोणत्या नावाने ओळखलं जातं? गणपती गजानन, गणपती मोरया, विघ्नहर्ता, गणेश.